नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मागील व्हिडिओत आपण किल स्विच म्हणजे काय आणि किल स्विच हे एनेबल कसं करायची ही प्रोसेस आपण बघितली होती। सो आज आपण व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की किल स्विच डिसेबल म्हणजेच बंद केलेले सेगमेंट परत एनेबल ऑन कसे करायचे ही प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम काइट ॲप ओपन करायचं आहे। राईट साइडला तिथे तुम्हाला तुमचा यूजर आयडी शो होईल, तर यूजर आयडी वरती क्लिक करून घ्या। त्यानंतर तुम्हाला तिथे फंड्स ॲप कोड प्रोफाइल असं ऑप्शन शो होईल, तर तिथे तुम्हाला प्रोफाइल वरती क्लिक करून घ्यायचं आहे। प्रोफाइल वरती क्लिक केल्यानंतर मॅनेज अकाउंटच्या खालती तुम्हाला सेगमेंट शो होतील, तर तिथे तुम्हाला सेगमेंट्समध्ये MCX वरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कन्सोलची अशी स्क्रीन ओपन होईल आणि किल स्विचचा ऑप्शन तुम्हाला शो होईल। आता इथे तुम्ही जे सेगमेंट्स आधी बंद केले होते म्हणजेच की इक्विटी, FNO, करन्सी किंवा कमोडिटी ते पुन्हा तुम्ही एनेबल करू शकता। त्यासाठी तुम्हाला सेगमेंटच्या समोर एक टॉगलचं बटन दिसेल, तर तिथे तुम्हाला ते ऑन करायचं आहे। तर आता मी सध्या NSE अँड फ्युचर अँड ऑप्शन हे डिसेबल करून पाहिलं होतं, तर आता आपल्याला हे सेगमेंट ऑन करून पाहायचं आहे। तर तिथे क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला कंटिन्यूचा ऑप्शन शो होईल, तर कंटिन्यू वरती क्लिक करून घ्या। त्यानंतर इथे तुम्हाला कन्फर्मची स्क्रीन ओपन होईल, तर इथे तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवायचा आहे, तर कंटिन्यू वरती क्लिक करून घ्या। इथे तुम्हाला OTP एंटर करून घ्यायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर इथे व्हेरीफाय वरती क्लिक करून घ्यायचा आहे। सो अशा प्रकारे तुमची सेगमेंट मॉडिफिकेशनची प्रोसेस सबमिट झालेली आहे, म्हणजेच तुमचा हा जो सेगमेंट आहे हा पुन्हा ॲक्टिवेट होऊन जाईल। तर आता आपण ही प्रोसेस पाहू शकतो पुन्हा एकदा की ॲक्टिवेट झालेला आहे की नाही ते। प्रोफाइलच्या स्क्रीनवरती यायचं आहे, तिथे तुम्हाला सेगमेंट्समध्ये NFOचा ऑप्शन शो होईल, म्हणजेच की तुमचा हा सेगमेंट ऑन झालेला आहे। सो तुम्ही हा सेगमेंटमध्ये पुन्हा ट्रेडिंग स्टार्ट करू शकता। सो अशा प्रकारे झिरोदा काइट रिलेटेड जर तुम्हाला काही क्वेरीज, काही डाऊट्स असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवू शकता। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद।